नमस्कार, मी विशाल पाटील। 2016 सालापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते। अस्मानी असो की सुलतानी, कोणत्याही संकटामध्ये शेतकऱ्यांचं कंबरड मोडतच। तेव्हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा आधार असतो तो म्हणजे पीक विम्याचा। राज्य सरकारनं 2023 साली अवघा 1 रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली आणि त्यामुळे ही योजना 1 रुपयात पीक विमा योजना म्हणून ओळखली जाऊ लागली। संकटाचा काळ आल्यावर फक्त 1 रुपयात मोठा आधार मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले, पण अर्जदारांची संख्या जेव्हा दुप्पट झाली तेव्हा काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आला आणि त्यानंतर यात मोठे गैरप्रकार झाल्याचंही उघड झालं। अगदी तसाच प्रकार जालना जिल्ह्यातही झाल्याचा आरोप होऊ लागलाय। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानामध्ये तब्बल 40 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आणि विशेष म्हणजे या घोटाळ्यामध्ये अधिकारीच सहभागी असल्याचंही समोर आलंय। या प्रकरणी काही अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं असून काही अधिकाऱ्यांची चौकशी अजूनही सुरू आहे। मात्र गलेलठ्ठ पगार असलेले अधिकारी गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरही हात मारत असतील तर यापेक्षा दुर्दैव ते काय। एकतर प्रशासन कायम झोपलेलं असतं, अवकाळी असो की दुष्काळी पंचनामे करायच्या वेळी हे अधिकारी एसी मध्ये डुलक्या खातात आणि जिथं पैशांचा मलिदा खायचा तिथं मात्र ते अधिकारी तत्परतेनं पुढे येतात, झोप झटकून टाकतात आणि मग शेतकऱ्याच्या पदरात पडलेल्या मदतीवरही डल्ला मारतात। हेच यातून पुढे आलंय। तर तिकडे इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिकच तीव्र झालाय। दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या या संघर्षामुळे देश तिसऱ्या महायुद्धाकडे चाल करतोय की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालाय। याच दोन महत्त्वाच्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि या प्रकरणी काही अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली असून 4 तहसील क्लार्क्सचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामधील एक महत्त्वाचा कृषी जिल्हा म्हणून जालन्याची ओळख आहे। या जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती आणि कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे। जालना जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 85% क्षेत्र हे शेतीसाठी वापरलं जातं आणि त्यापैकी 75% क्षेत्र हे खरीप आणि 40% क्षेत्र हे रबी पिकांसाठी वापरलं जातं। जालना जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा आणि ज्वारी या प्रमुख पिकांची शेती केली जाते। गेल्या काही वर्षांमध्ये अस्मानी संकटामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं। यासाठी सरकारकडून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानही देण्यात आलेलं होतं। मात्र 2022 ते 2024 या संपूर्ण कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसानीचं अनुदान देण्यात आलं होतं ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नव्हे तर बोगस अकाउंट तयार करून त्या खात्यांवर ही रक्कम जमा झाल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। यावरून अधिकाऱ्यांनीच ही रक्कम लाटल्याचं स्पष्ट होत आहे। यानंतर जेव्हा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी चौकशी समितीचा हवाला देत 34.97 कोटींचा अपहार झाला असल्याचं सांगितलं। मात्र भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या घोटाळ्याची व्याप्ती ही अजून जास्त असल्याचं म्हणत त्या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधलं। तर नेमका जालन्यामध्ये जो काही अतिवृष्टी अनुदान घोटाळा झालाय तो नेमका काय आहे आणि त्यावरून काय काय दावे प्रतिदावे केले जाऊ लागलेले आहेत ते आपण आधी जाणून घेणार आहोत। तर 40 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा असल्याचं बोललं जात आहे आणि त्यानुसार जालना या ठिकाणी हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। 2022-2024 दरम्यान शेतकऱ्यांची मदत ही बोगस बँक अकाउंटवरती वर्ग करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनुसार 34.97 कोटी रुपयांचा हा अपहार असल्याचं देखील म्हटलं जात आहे।
तर आतापर्यंत 60 कोटींची वसुली केलेली आहे असं जिल्हाधिकारी म्हणतात. म्हणजे आकडेवारीतली तफावत आपण आधी समजून घेऊयात. आमदार बबनराव लोणीकरांचा जो दावा आहे त्यानुसार 100 कोटींपेक्षा हा घोटाळा आणि त्याची व्याप्ती मोठी आहे. अंबड, घनसावंगी या 2 तालुक्यांमधील हा घोटाळा उघडकीस आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर भोकरदन आणि जाफराबादमध्ये देखील घोटाळा असल्याच्या तक्रारी आहेत. घोटाळ्यामध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांचा हात आहे. तर एकंदरीतच अतिवृष्टी अनुदान घोटाळा नेमका काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. तर घोटाळा काय आहे हे तर आपण जाणून घेतलं. दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर फक्त शेतकरीच नव्हे तर सर्वांच्या मनामध्ये त्या अधिकाऱ्यांबद्दल चीड निर्माण झाली, ज्यांनी गरजूंच्या हक्काचा पैसा खाल्लाय. कारण गलेलठ्ठ पगार घेऊन देखील जर अशा लोकांची पैशांची भूक भागत नसेल आणि गोरगरिबांच्या हक्काचे पैसे ते हडपणार असतील तर अशांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती झालीच पाहिजे. तर कुणाकुणावरती आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे याची देखील आपण अगदी थोडक्यामध्ये माहिती घेऊयात. तर कुणाकुणावरती कारवाई झाली आतापर्यंत 21 अधिकाऱ्यांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. 17 तलाठी आणि 4 तहसील क्लार्क्सचं या संदर्भामध्ये निलंबन करण्यात आलेलं आहे. 35 तलाठ्यांविरोधामध्ये विभागीय चौकशी प्रस्तावित आहे. तर चौकशी अहवालामध्ये 5 तहसीलदारांवर कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. एकूणच कुणाकुणावरती ही कारवाई झालेली आहे ते तर आपण पाहिलं. आतापर्यंत एकूण 21 अधिकाऱ्यांवर या प्रकरणी कारवाई झालेली असून एकूण 87 कर्मचारी हे सध्याच्या घडीला रडारवरती आहेत. दरम्यान तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे कारवाईसाठी पाठवण्यात येणार आहे. 35 तलाठ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. सोबतच 60 कोटींची वसुली आतापर्यंत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र प्रश्न हा आहे की उघड झालेला घोटाळा 40 कोटींचा असल्याचं समोर येतं. जिल्हाधिकारी वसुलीची जी आकडेवारी सांगतात ती 60 कोटींची आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपचेच आमदार बबनराव लोणीकर म्हणतायत की हा घोटाळा 100 कोटींपेक्षा मोठा आहे. त्यामुळे सरकार असो की प्रशासन हा घोटाळा फक्त प्रस्ताव चौकशीच्याच गुऱ्हाळ्यामध्ये अडकायला नकोय, तर जे दोषी आहेत त्यांना शोधून त्यांना कारवाईच्या चक्रातून पिसून काढायला हवंय. गरज पडली तर शेतकऱ्यांच्या खिशात हात घालणाऱ्यांकडून हे पैसे वसूल करायलाच हवेत. यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्यांनी हा घोटाळा उघडकीस आणलेला आहे आणि ज्यांची सत्ता आहे ते भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आपल्या सोबत आहेत. बबनराव, आपलं स्वागत. शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले आपल्या सोबत आहेत. अजितजी, आपलेही स्वागत. आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारही आपल्या सोबत आहे. दोन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो. आणि थेटपणे बबनराव लोणीकरजी, मी सुरुवातीला आपल्यापासून सुरुवात करेल. अतिवृष्टीच्या अनुदान वाटपाच्या घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती आहे? गैरव्यवहाराला कोण कारणीभूत आहे? कारण आकडेवारी तर वेगवेगळे आकडे समोर सांगताना दिसते. बबनराव लोणीकरजी. जालना जिल्ह्यामध्ये 2024ला अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आणि जालना जिल्ह्यातलं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाचं झालं. या अतिवृष्टीची पाहणी मी प्रत्यक्ष केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात मी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक आणि इतर अधिकारी अशी मीटिंग घेतली. शासनाकडे लेखी पत्र दिलं. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री यांना पत्र दिले आणि शासनानं अनुदानही मंजूर केलं. शासनानं जे अनुदान मंजूर केलेलं आहे 412 कोटी रुपये आणि या 412 कोटी रुपयामधले 100 कोटी रुपये अंबड आणि घनसावंगीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी काही शेतकरी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी माझ्याकडे केल्या होत्या. या तक्रारीच्या अधीन राहून माननीय मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त आणि कलेक्टरकडे मी तक्रार केली. शासनानं दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.
जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि चौकशी चालू असताना गावातला तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी सहाय्यक आहे, गाव पातळीवरची 3 लोकांची ही कमिटी असते. बरं. यांनी याद्या करताना बीड जिल्ह्यातले शेतकरी, अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी, नगर जिल्ह्यातले, या 2 जिल्ह्यातले बोगस खोटे शेतकरी उभा केले, त्यांच्या याद्या केल्या आणि 100 कोटीचा घोटाळा केलेला आहे अशी मी तक्रार केलेली आहे. ज्या शासकीय जमिनी आहेत, गायरान जमिनी, प्रत्येक गावाला गायरान जमीन असते, ज्या गावठांच्या जमिनी आहेत याच्यावर सुद्धा अनुदान उचललेलं आहे आणि बीड आणि नगर जिल्ह्यात हे सगळे पैसे गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी चालू केली, त्यावेळेला मी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि चौकशी समितीचे अधिकारी यांच्याबरोबर मीटिंग घेतली. त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी 74 कोटीचा घोटाळा झाल्याचं मान्य केलं चौकशी समितीनं आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आमची बैठक झाली. नंतर पुन्हा त्यांनी वर्गवारी केली. तर ही वर्गवारी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे, ही फसवणूक आहे, ही खरी नाहीये. 100 कोटीपेक्षा जास्त घोटाळा आहे. यामध्ये जे कलेक्टर म्हणतायत की 40 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं आमच्या हातात कागदपत्र आलेत, हे 40 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे पेपर यांच्या हातात आले. दोषी अधिकाऱ्यांवर काही 21 लोकांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र हा घोटाळा 40 कोटीचा नसून हा घोटाळा एका विधानसभेतला अंबड आणि घनसावंगी तालुक्यातला 100 कोटीपेक्षा जास्त मोठा घोटाळा आहे. याच्यामध्ये जे काही शासकीय जमिनीवरचं अनुदान आहे ते घोटाळ्यात पकडावं लागेल. काही धनदांडग्या लोकांच्या नावावर 2-2 वेळा त्यांची नाव आली, जमीन एकच पण दुबार नाव आली त्याच्यात. बरं, असा सगळा मिळून 100 कोटीचा बरोबर आहे. बबनराव लोणीकरजी, 1000% तुम्ही ज्या प्रकारे व्याप्ती सांगतायत 2 जिल्ह्यांची किंवा एकाच विधानसभा क्षेत्रातली एवढी मोठी आकडेवारी जर समोर येत असेल तर हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी देखील. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार, मी आपल्याकडे येतो. हनुमंत पवारजी, एका बाजूला पंतप्रधानांचं म्हणणं आहे की प्रत्येक असलेल्या जी काय मदत असेल किंवा ज्या प्रकारचं अनुदान असेल हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला हवं, मग तरी देखील एवढा मोठा घोटाळा होतोच कसा, हा शेतकऱ्यांच्या मनात असलेला संतप्त प्रश्न आहे. आणि दुसरीकडे मात्र या घोटाळ्यातली आकडेवारी वेगवेगळ्या प्रकारची असल्याचं आम्ही अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं. हनुमंत पवार, आपल्याला काय वाटतं, जालना केवळ त्या ठिकाणच्या एका विधानसभा क्षेत्रात जर घोटाळ्याची व्याप्ती एवढी असेल तर आता याची चौकशी होऊन ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे अनुदानाचं वाटप झालेलं असेल त्यात जर घोटाळा झालेला असेल तर केवळ अधिकाऱ्यांवरती कारवाई करून भागेल का? नाही विशालजी, हा महाराष्ट्र सरकार म्हणून कारभार कसा सुरू आहे त्याचा याच्यापेक्षा वाईट उदाहरण असू शकत नाही. खरं म्हणजे बबनराव लोणीकर साहेब मराठवाड्यातले सिनियर आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी या घोटाळ्यावर बोलतायत म्हणून त्यांचं आम्ही अभिनंदनच करू शेतकऱ्यांच्या वतीनं. पण ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचं जे महायुती सरकारचा कारभार आहे त्याचं किती वाईटातलं वाईट उदाहरण असू शकतं बघा. एका जिल्ह्यामधल्या मराठवाड्यातल्या 2 तालुक्यामध्ये जर सत्ताधारी पक्षाचे आमदार 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाला म्हणत असतील, कागदपत्र आहे म्हणत असतील आणि 40 कोटीचा घोटाळा खुद्द कलेक्टर म्हणत असतील की हो झालेला आहे, 7-8 तलाठी आज निलंबित केले, 5-6 क्लार्क निलंबित केलेले आहेत, 7-8 तहसीलदारांना नोटिसा दिलेल्या आहेत, ही किती मोठी व्याप्ती आहे. मराठवाडा विदर्भामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये हजारो कोटी रुपये सरकारनं देण्याचं मान्य केलं, पंचनामे केले आणि त्यातले कितीतरी पैसे आता सरकारनं शेतकऱ्याच्या अकाउंटवर टाकायला सुरुवात केली. एकट्या जालना जिल्ह्यातल्या 2 तालुक्यामध्ये 450 कोटी रुपयामध्ये जर 100 कोटी रुपये अधिकारी कर्मचारी संगनमत करून लाटत असतील, बळीराजाच्या संकटात मिळणाऱ्या मदतीमध्ये जर हे हात घालत असतील तर या सरकारचे महसूल मंत्री, या सरकारचे कृषी मंत्री
या सरकारचे मदत आणि पुनर्वसन मंत्री काहीही काम करत नाहीत याच्यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही. बबनराव लोणीकर साहेबांच्या कागदपत्रातून आरोपामधून ते सिद्ध होतं. मला साधी गोष्ट सांगायची की ही मदत जी मिळते ती मदत पुनर्वसन खात्याच्या अंतर्गत मिळते. जे सगळे पंचनामे होतात ते कृषी खातं आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्याकडून होतात. तर महसूल मधले, कृषी मधले आणि मदत पुनर्वसन खात्यामधले अधिकारी जर इतके बेभान झाले असतील, इतके भ्रष्ट झाले असतील आणि शेतकऱ्यांना नुकसान मिळणार आहे, त्यांच्यावर संकट कोसळलेलं आहे, त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम जर हे अधिकारी करत असतील तर यांच्यावर वचक कुणी ठेवायचा? एक जिल्हाधिकाऱ्यावर तुम्ही चौकशी सोडून देणार, तो काहीतरी समिती बसवतो कलेक्टर आणि तुम्ही निवांत बसणार. मग या राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री आणि ज्यांच्या खात्यातून हे पैसे जात आहेत ते अर्थमंत्री, नियोजन मंत्री काय करतायत? दुसऱ्या बरोबर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण बबनराव लोणीकरांकडूनच घेऊयात की सत्ताधाऱ्यांचं याकडे लक्ष नव्हतं का, वचक नव्हती असा विरोधकांचा आरोप आहे. हे बघा, या विधानसभा मतदारसंघात मला कुठलंही राजकारण करायचं नाही, पण पवार साहेबांच्या गटाचे आमदार होते आणि त्या काळात झालेला हा घोटाळा आहे. या घोटाळ्यामध्ये जे तहसीलदार आहेत त्यांच्या लॉगिंग मधून, त्यांच्या खात्यामधून, त्यांच्या अकाउंट मधून हे पैसे गेले. तर या तहसीलदार, अंबडचे तहसीलदार, घनसावंगीचे तहसीलदार याची तपासणी केलेली आहे. ते SDM अंबडचे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. नुसतं निलंबन नाहीये. निलंबन होऊन काय, त्यांना अर्धा पगार मिळतो. यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे. मालमत्ता जप्त केली पाहिजे आणि यांना जेलमध्ये डांबलं पाहिजे. माननीय बावनकुळे साहेबांना मी तक्रार दिल्यानंतर त्यांनी तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिले आणि कोणी किती मोठा अधिकारी असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे. मी विधानसभेत लक्षवेधी लावलेली आहे, तारांकित प्रश्न टाकलेला आहे, अर्ध्या तासाची चर्चा आहे. ही सगळी लोक जेलमध्ये गेली पाहिजे. 2,57,297 शेतकऱ्यापैकी 1,94,133 शेतकऱ्यांना अनुदान मिळालंय. आणखी 63,000 शेतकरी असे आहेत की त्यांना अनुदान मिळालेलं नाहीये. हे सगळे यांची मालमत्ता जप्त करणं आणि 63,184 शेतकऱ्यांना तातडीनं अनुदान देणं, या संदर्भात विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवू. सरकार कोणत्याही पक्षाचं असेल, पण हे अधिकाऱ्यांचा जो माज आहे, मस्ती आहे, एवढा घोटाळा करतात, यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. कठोर कारवाईची आपण एका बाजूला मागणी करताय बबनराव लोणीकरजी. पवारजी, मी आपल्याकडे पण येईल, मात्र तत्पूर्वी डॉक्टर अजित नवले यांच्याकडे मला जायचं आहे. डॉक्टर अजित नवले, शेतकऱ्यांच्या हक्कावर आणि विश्वासावरती डल्ला मारला जातो. मारणाऱ्यांच्या जे कोण डल्ला मारतायत त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई व्हावी, कारण SIT आणि CBI चौकशीची एका बाजूला मागणी होती आहे, मात्र शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान केवळ या कारवाईनं भरून निघेल का? ते नक्कीच भरून निघणार नाही. मी अनेकदा घनसावंगीमध्ये गेलेलो आहे, जालन्याच्या अनेक तालुक्यांमध्ये गेलेलो आहे. अत्यंत दयनीय अवस्थेत तिथला शेतकरी जगत असतो. कर्जबाजारी झालेला, मराठवाड्याच्या आत्महत्याग्रस्त भागांमध्ये या तालुक्यांचा सुद्धा समावेश झालेला आपल्याला दिसतो. त्या तालुक्यामध्ये आपत्तीच्या काळात सुद्धा आपल्याला कोणीही बाली नाही, हाच संदेश या सगळ्या भ्रष्टाचारामधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना आपल्याला दिसतोय. दुर्दैव हे आहे की लोणीकर साहेबांचं अभिनंदन की त्यांनी हा मुद्दा बाहेर काढला, परंतु त्यांनी अगदी अचूकपणाने सांगितलं की हा सगळा प्रकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि ते सरकार तिथं त्यांचे मंत्री ज्यावेळी होते त्यावेळी झालेला हा प्रकार आहे. अगदी तसाच प्रकार बीडमध्ये झालेला आपल्याला पीक विम्याबद्दल दिसतो. आणि तुम्ही आता मगाशी त्याचा उल्लेख सुद्धा केला की बोगस पीक विमे काढले गेले. तिथे धनंजय मुंडे साहेबांचे अनेक कार्यकर्ते याच्यामध्ये सामील असल्याचं अनेकदा पुढे आलं. बोगस केंद्राच्या मार्फत इतर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या, इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पीक विमे सुद्धा तिथे काढले गेले. कारवाई काय झाली? कोणाला निलंबित केलं? कोण जेलमध्ये गेलं? कुणावरही कारवाई झालेली नाही. आणि त्यामुळे दुर्दैवानं या देशामध्ये, या राज्यामध्ये जोपर्यंत कडक शिक्षा भ्रष्टाचाराची होत नाही, तशी उदाहरणं प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत या सगळ्या चर्चा दुर्दैवानं फक्त चर्चेच्या पातळीवर राहतात. मी लोणीकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी हे प्रकरण काढले, आता त्यांनी ते धसास लावावं.
राजकीय आश्रय असल्याशिवाय अधिकारी एवढी मोठी डेअरिंग करू शकत नाहीत. त्यामुळे याच्या मागचा राजकीय आश्रयदाते कोण आहेत ते सुद्धा शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. आणि केवळ लोणीकर साहेब, मला आपल्याला विनंती करायची आहे, आपल्या सरकारला विनंती करायची आहे की तुमच्या जिल्ह्यातलेच आश्रयदाते नव्हे तर बीड आणि ज्या ज्या ठिकाणी कृषी विभागामध्ये अशा प्रकारचे भ्रष्टाचार झाले त्या ठिकाणी राजकीय आश्रयदाते कोण आहेत ते पक्षा पार्ट्यांच्या राजकारणाच्या पलीकडे जात शोधा, त्यांना जेलमध्ये टाका आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खालं म्हणून त्या राजकीय आश्रयदात्यांना आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना एक जबर शिक्षा कशी होईल अशा प्रकारे कृती तुमच्या सरकारच्या वतीनं होऊ द्या. त्या दृष्टिकोनातून आम्ही तुमचं स्वागत नक्की अधिक चांगल्या प्रकारे करू. दुर्दैवानं शेतकऱ्यांना कुणी वाली नाही हेच याच्यातून सिद्ध होत आहे. अत्यंत दयनीय अवस्था आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आहे आणि ज्यावेळी मदत करायची त्यात सुद्धा जर भ्रष्टाचार होत असेल तर शेतकऱ्यांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये तो अधिक नैराश्यात जाणार नाही का हा प्रश्न या निमित्ताने नक्कीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था एक जबाबदार माध्यम म्हणून देखील लोकशाही मराठी त्या ठिकाणी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत, मात्र यात असलेले गुंतलेले ज्यांनी कुणी अशा प्रकारचा जर आश्रय दिलेला असेल त्यासाठी कोण कारणीभूत आहे. जालना या ठिकाणी शेतकऱ्यांना जो पीक विमा आणि त्यांना मिळालेलं जे अनुदान आहे त्याच्या घोटाळ्यासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी यावेळेला महाराष्ट्रासमोर मांडतो आहोत. आणि बबनराव लोणीकर यांनी स्वतः आमदार बबनराव लोणीकर यांनी या संपूर्ण घटनेला वाचा फोडलेली आहे. ते स्वतः देखील आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारही आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेत. हनुमंत पवारजी, मी आपल्याकडे येईल. ज्यावेळेला बबनराव लोणीकर यांनी सांगितलं की आतापर्यंत केलेली अधिकाऱ्यांवरची कारवाई, मात्र ज्यावेळेला इतका मोठा डल्ला मारला जातो त्याची वसुली होणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांची झालेली परवड तर महाराष्ट्र बघतोय, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटानं तो अक्षरशः कुठल्या त्या ठिकाणी असलेल्या अडचणींमध्ये जाऊन पोहोचला आहे हे महाराष्ट्र सातत्याने बघतोय. माध्यमही त्याच्या मागे लागलेली दिसून येतात. मात्र ज्या वेळेला इतक्या मोठ्या घोटाळ्याची व्याप्ती असेल तर या आकडेवारीकडे पाहता आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना आपल्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर मात्र एक मोठं पाऊल उचलणं आता गरजेचं आहे. कारण जालन्यापुरती किंवा एका विधानसभा क्षेत्रासाठी हा मर्यादित घोटाळा असू शकत नाही. त्याची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हनुमंत पवार. नाही विशालजी, खरं म्हणजे आमचे सहकारी कॉम्रेड नवले सरांनी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना हे झालं होतं असं म्हणलं, थोडा गैरसमज असावा, मी ते थोडं क्लिअर करतो. 2023-24 ची जी अतिवृष्टी होती त्यामध्ये झालेल्या नुकसानीची ही जालना जिल्ह्याला मिळालेली मदत होती. त्यामध्ये झालेल्या मदतीच्या वाटपामध्ये झालेला हा गैरव्यवहार आहे. मी सुरुवातीलाही सांगितलं की ज्या वेळेस गावातल्या नुकसानीचे पंचनामे होतात आणि पंचनामे झाल्यानंतर ज्यावेळेस तहसील कार्यालयाला बीडीओकडे आणि मदत पुनर्वसन खात्याकडे जे प्रस्ताव जातात त्या प्रस्तावाची गाव लेवलवरची जी तयारी आहे किंवा ऑथेंटिसिटी आहे ती ग्रामसेवकची सही असते, त्यानंतर तलाट्याची सही असते आणि त्या गावासाठी जो कृषी खात्याचा कृषी सहाय्यक आहे त्याची सही असते. त्या तिघांच्या सहीनं त्या गावामधले नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती खातेदार आहेत, त्यांचं किती क्षेत्र आहे, काय बाधित झालेलं आहे, पीक कोणतं होतं, किती नुकसान झालेले आहे याचा सगळा अहवाल गाव स्तरावरून बीडीओ ऑफिसला, तहसील ऑफिसला, मदत पुनर्वसनला जातो. तो गेल्यानंतर तालुक्याला एक कमिटी आहे, त्याच्यामध्ये स्वतः बीडीओ आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत आणि महसूलची मंडळी आहेत. तो अहवाल होतो, त्या कमिटीनं ते पडताळणं अपेक्षित आहे. माझ्या गावामध्ये जर समजा 1000 हेक्टर क्षेत्र आहे तर त्यातल्या 800 हेक्टरवर पीक आहे, त्यामधलं 350-400 हेक्टर जर नुकसान असेल तर तो अहवाल खरा आहे, खोटा आहे, बोगस नाव आहेत का, जमिनी कोणत्या आहेत, सरकारी जमिनी आहेत का, एकाच शेतकऱ्यानं अनेक खातेदार म्हणून दाखवलेला का, ही सगळी पडताळणी तालुका कार्यालयात होणं अपेक्षित होतं. आणि 3 खात्याचा याच्याशी संबंध येतो, मी सांगितलं तसं. तर या तालुका लेवलवरच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट दिसतं. एखादा तलाठी, एखादा ग्रामसेवकनं एखाद्या दुसऱ्या गावात केलं तर मी तो त्या एका माणसापुरता, व्यक्तीपुरता तो भ्रष्टाचार असं म्हणून आम्ही त्याच्यावर तेवढ्या पुरता विचार करू. पण इथं एक मोडस ऑपरेंडी दिसते, सिस्टीम अशी बसवलेली दिसते की जवळपास 100 कोटी रुपये हे बोगस पद्धतीनं उचलले गेले आहेत. माझ्या माहितीनं 2023-24 ची नुकसान झालेली जी भरपाई शासनाने दिली ती 5,500 कोटी रुपयापर्यंत ती नुकसान दाखवलेली होती सरकारनं. त्याच्यामधले 3,500 कोटी रुपये विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना वाटायची प्रोसेस चालू आहे.
तर एका जिल्ह्यामध्ये जर 450 कोटी दिले त्याच्यातले 100 कोटी भ्रष्टाचार आहे असं सत्ताधारी आमदार म्हणतात. मी पुन्हा यासाठी म्हणतो की पीक विम्याच्या संदर्भामध्ये सुरेश धस नावाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार त्यांनीच आरोप केले होते सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यावरच. आता सत्ताधारी पक्षाकडे भारतीय जनता पक्षाकडे मदत पुनर्वसन खात आहे, महसूल मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, कृषी मंत्री त्यांच्या सोबतच्या पक्षाचे आहेत. तर माझं सातत्यानं म्हणणं असं आहे की सरकार म्हणून प्रशासनावर जो मंत्र्यांचा वचक असायला हवा. लक्षात घ्या, आपण सिस्टीम समजून घेऊया. जिल्हा कृषी अधीक्षक आहेत, जिल्हाधिकारी आहेत, इथून तुम्ही संचालकापर्यंत, आयुक्तापर्यंत आणि कृषी सचिव, महसूल सचिव, मदत पुनर्वसन सचिवापर्यंत आणि अंतिमतः जबाबदारी लोकशाहीमध्ये लोकांच्या मतदानातून आलेल्या मंत्र्यांकडे असते. तर माझा पुन्हा जेन्युइनपणे सवाल आहे की या तिन्ही खात्याचा संबंध जर एका तालुक्यात 100 कोटी रुपयापर्यंत जर निवडणुकीला होत असेल तर राज्याच्या लेवलला सरकार म्हणून हे काय करणार आहेत? लोणीकर साहेबांचं कौतुकच आहे, ते आवाज उठवतायत ते दिसलंय, पण त्यांच्या पक्षाचं सरकार इथं अपयशी ठरतंय आणि मग असं मोकळं रान सुटतंय का अधिकाऱ्यांना? अधिकारी बरं, वचक कमी पडलाय का, मोकळं रान आहे का, तुम्ही जे विचारताय मला वाटतं बबनराव लोणीकर याला स्पष्ट उत्तर देऊ शकतील. बबनराव लोणीकरजी, एका बाजूला 412 कोटी अनुदानासाठी मंजूर केले, 100 कोटीसाठी बनावट शेतकरी दुबार अनुदान घेऊन शासकीय जमिनीवरती पैसे कसे काय लाटले गेले हे मला आपल्याकडनं समजून घ्यायचं. हे बघा, या घोटाळ्यामध्ये जे आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख असतात आरडीसी, यांनी सुद्धा शासकीय जमिनीवर अनुदान उचलताना, गावठाण आणि गायरान जमिनीवर अनुदान उचलताना किंवा बाहेरच्या जिल्ह्यातली नावं घुसवली आहेत, ह्या सगळ्या तपासण्या तालुका पातळीवर होतात, त्याची स्क्रुटनी होते. एसडीएम याची तपासणी आणि स्क्रुटनी करतात, तहसीलदार स्क्रुटनी करतात. मग जिल्ह्यावर आपत्ती व्यवस्थापनचे जे काही आरडीसी आहेत हे शासनाला सगळ्या याद्या पाठवतात आणि वारंवार जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापनच्या प्रमुखांना जिल्ह्यातल्या 5ही आमदारांनी आम्ही याद्या मागितल्या की 100 कोटीचा घोटाळा झालाय, तर तुम्ही कुठं आणि कसा घोटाळा झाला चौकशी समितीचा अहवाल आम्हाला द्या. शेवटी पालकमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही 4ही 5ही आमदार हा विषय बोललो. बरं, म्हणजे कोणाला पाठीशी घालतायत, आरडीसी का पाठीशी घालतायत? तहसीलदारवर कारवाई नाही करायची, एसडीएम वर कारवाई नाही करायची, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोडून द्यायचं असं चालणार नाही. याच्यामध्ये आरडीसीचा सुद्धा सहभाग आहे, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, SIT नेमवली पाहिजे, यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे, यांच्या सातबारावर आणि बंगल्यावर, घरावर बोजा टाकला पाहिजे आणि फौजदारी गुन्हा दाखल करून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. आम्ही विधानसभेत आवाज उठवणार. सरकार कुणाचं आहे, कोण मंत्री आहे यापेक्षा शेतकऱ्यांचे पैसे लुटणारे जे काही दरोडेखोर आहेत यांच्यावर कारवाई होईपर्यंत आमचा लढा चालू राहील. पालकमंत्र्यांनी तुम्हाला काय सांगितलं त्यावेळेला? पालकमंत्र्यांसमोर आपण हे सगळं सांगितल्यावर एकच मिनिट याच्यामध्ये 76 लोकांवर निलंबन करून फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे. व्याप्ती मोठी आहे, 76 आरोपी आहेत. एका तालुक्यातल्या घोटाळ्यामध्ये हे 76 आरोपी आहेत. इतरही आता चौकशी चालू आहे जिल्ह्यातली, हळूहळू आकडेवारी सगळी हातात येईल आणि सत्य काय आहे ते समोर येईल. बरं, पालकमंत्र्यांनी काय आश्वस्त केलेलं होतं आणि हनुमंत पवार जसं मगाशी म्हणाले की कुठेतरी अधिकाऱ्यांवरती वचक नाहीये सरकारचा, अशी शंका ते उपस्थित करतात. बबनरावजी, पालकमंत्री महोदयांनी त्या दिवशी स्पष्ट शब्दात आम्ही जे प्रश्न उपस्थित केले 5ही आमदारांनी, पालकमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अधिकारी किती मोठा असेल, मग कलेक्टर असोत, आरडीसी या आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख असोत, एसडीएम असोत की तहसीलदार असोत, ज्यांनी पैसे खाल्ले आहेत, शेतकऱ्यांना लुटलं आहे, शासनाची तिजोरी लुटली आहे, यांना जेलमध्ये टाकेपर्यंत आमचा लढा चालू राहील. ही सगळी चौकशी थांबणार नाही आणि ही कारवाई झाली पाहिजे. शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि 63,000 शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळायचं राहिले, त्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि म्हणून ही कारवाई 100% होईपर्यंत आमचा लढा चालू राहील.
बरोबर आहे. 100% कारवाईची अपेक्षा आहे. विधानसभेतही हा मुद्दा तुम्ही लावून धरणार असल्याचं आमदार बबनराव लोणीकर यावेळेला म्हणतायत. मात्र दुसरीकडे कृषी मंत्र्यांकडे या संदर्भातली तक्रार करून कृषी मंत्र्यांनी आता या प्रकरणामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे का? शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले, मला आपल्याला प्रश्न करावा असं वाटतो की एका बाजूला बबनराव लोणीकरांनी आमदार म्हणून या संदर्भातला पाठपुरावा तर केला, दुसरीकडे आता कृषी मंत्र्यांनी आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालणं किती गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्याची भरपाई आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचावी यासाठी. शेतकऱ्यांना त्यांच्या संकटाच्या काळामध्ये मदत मार्ग आहे. एक आहे ह्या राष्ट्रीय जो निधी आहे आपत्ती व्यवस्थापनाचा, त्याच्या अंतर्गत, आणि दुसरा पीक विमा. दुर्दैवातून दोन्हीही बाबतीमध्ये भ्रष्टाचाराने हे सबंध क्षेत्र पोखरून निघालेलं आहे. मला जो मुद्दा मगाशी मांडायचा होता, ज्याच्यावर हनुमंत पवार यांनी काही थोडीशी सूचना केली, मुद्दा सरकार कोणाचं होतं राज्यात हा नाही. मुद्दा हा आहे की याच्या मागे कोणत्या राजकीय शक्ती होत्या. साहेब, तहसीलदार, तलाठी आणि कलेक्टर यांच्या नियुक्त्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय होत नाही, हे वास्तव तुम्हाला मला माहिती आहे ना. मग कुणाच्या हस्तक्षेपाने हे अधिकारी तिथे आले, कुणाच्या हस्तक्षेपाने हा भ्रष्टाचार झाला, आणि ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. ते जर दुर्दैवानं सत्ताधारी पक्षाशी संबंधित असते तर याची प्रकरणाची तड किंवा चौकशी झाली असती का? आज ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे लोक सत्तेवर आहेत, ठिकाणी अशा भ्रष्टाचाराची चौकशी होते का? हा तुमच्या आमच्यासाठी आज काळजीचा प्रश्न शेतकरी म्हणून, शेतकरी कार्यकर्ता म्हणून आमच्या पुढे आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की राजकीय पक्षाचा वरदहस्त कोणाचा होता हे समोर आलं पाहिजे, आणि त्या राजकीय नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर सुद्धा कोणत्याही पक्षाचा असो अत्यंत कडक कारवाई झाली पाहिजे. हा माझा या संदर्भातला आग्रह आहे. तो इथल्या प्रकरणात पण झाला पाहिजे, आणि तो बीडच्या प्रकरणात पण झाला पाहिजे, आणि तो महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आणि नेता करू, त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला, कार्यकर्त्याला आणि अधिकाऱ्यांना, या सगळ्यांना जरब बसेल अशा प्रकारच्या कृती सरकारकडून झाल्या पाहिजेत. ही रास्त मागणी आणि अपेक्षा शेतकरी कार्यकर्ता म्हणून आमची आहे. ते व्हावं अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून आम्ही करतो. बरोबर आहे. सरकार कुणाचंही असलं किंवा त्यावेळेला कोण तत्कालीन सरकारमध्ये होतं, त्यापेक्षा महत्वाचं ज्यांनी कुणी हे प्रकरण केलेलं आहे, ज्यांनी कुणी घोटाळा वाढवलेला आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा. शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार, हनुमंत पवारजी, अगदी थोडक्यात. नाही, आता या प्रकरणाची चौकशी फक्त जालना, घनसावंगी पुरती मर्यादित न राहता विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत, आणखी खूप शेतकरी बाकी आहेत. तर सरकारनं निपक्षपातीपणे, आणि एसआयटी वगैरे याच्यावर आता आमचा विश्वास राहिलेला नाही. एसआयटी चौकशी त्या सुधाकर बडगुजरची पण झाली होती, पण तो आता सत्ताधाऱ्यांनीच पावन करून घेतला. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या घोटाळ्याची चौकशी समिती बसावी, निपक्षपातीपणे चौकशी व्हावी, आणि जे अधिकारी असतील, फक्त तलाठी आणि क्लार्क पुरतं मर्यादित न राहता वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित खात्याचे मंत्री यांना पण कुठेतरी उत्तरदायित्व इथं दाखवावंच लागेल. बरोबर आहे बबनराव लोणीकरजी. निपक्षपातीपणानं याची चौकशी होईल आणि त्यानंतर कुठेतरी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची आणि प्रेक्षकांची देखील आहे. धसास नेणार हे सगळं प्रकरण आपण. महाराष्ट्रातलं सर्वात लोकप्रिय असलेलं लोकशाही न्यूज चॅनल याचे संपादक आणि आमचे जिल्हा प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी मी तक्रार केल्यानंतर माझी मुलाखत घेतली आणि सर्वप्रथम टीव्हीवर दाखवली. त्याच्यामुळं लोकशाही न्यूजचे मी संपादक आणि जिल्हा प्रतिनिधी यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही लोकशाही न्यूजनं जी बातमी दाखवली आणि एकदा नाही वारंवार दाखवली, त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे. मान्यवरांनी आज खूप महत्वाची सूचना दिली की राजकारणातले कोणी लोक याच्या पाठीशी आहेत का, तर होय, या संदर्भात त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की याला कुणाचा आधार आहे, कुणाचा वरदहस्त आहे, हे प्रकरण कोणाच्या काळात घडलं, का घडलं, आणि त्यावेळेला लोकप्रतिनिधींनी सुद्धा जागरूक राहणं आवश्यक असतं. नक्की. आणि या लोकांना अद्दल घडवली पाहिजे. पुढचे 100 वर्ष घोटाळा होऊ नये
म्हणून यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि राजकीय कोणी शक्ती याच्या पाठीशी असेल तर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. नक्की निपक्षपातीपणानं ही चौकशी व्हावी यासाठीच खरं तर न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संदर्भातला हा मुद्दा आम्ही उपस्थित केलेला होता. धन्यवाद बबनराव लोणीकरजी, धन्यवाद अजित नवलेजी आणि धन्यवाद हनुमंत पवार, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.